नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक अशी कथा जी ऐकून तुमच्या अंगावरती काटा येईल. चला कथेला सुरुवात करूयात. रवीचा आणि स्नेहाचा संसार अगदी सुखाचा चालला होता. पण स्नेहा बाळंतपणासाठी माहेरी गेली आणि घर अगदी सुनं सुनं वाटू लागलं. रवी शहरात एकटाच पडला. म्हणून स्नेहाने हट्ट धरून आपल्या आईला म्हणजेच कांचन सासूबाईंना रवीची काळजी घेण्यासाठी शहरात पाठवलं होतं. कांचन सासूबाई दिसायला अगदी कोवळ्या आणि तरुण. त्यांना पाहून कोणीही म्हणणार नाही की त्या एका मुलीच्या आई आहेत. त्यांचं बोलणं, वागणं आणि साडी नेसण्याची पद्धत सगळंच कसं एकदम नखरेल होतं. एके दिवशी ऑफिसवरून येताना रवी पूर्णपणे भिजला होता. पावसाने झोडपून काढलं होतं. तो दारात उभा राहून थरथरत होता. कांचन सासूबाईंनी दरवाजा उघडला आणि रवीची ती अवस्था पाहून त्यांना राहवलंच नाही. अरे बापरे, जावई बापू, हे काय करून घेतलं? तुम्ही पूर्ण भिजला आहेत की, त्या घाईघाईने म्हणाल्या आणि रवीच्या हाताला धरून त्याला आत ओढलं. त्यांच्या हाताचा तो उबदार स्पर्श रवीच्या अंगावरती काटा आणून गेला. सासूबाईंनी ओला टॉवेल आणला आणि रवीचे केस पुसायला सुरुवात केली. त्या इतक्या जवळ होत्या की त्यांच्या अंगाचा दरवळणारा सुवास रवीला वेड लावत होता. हळूच, सासूबाई, मी करतो ना, रवी थोडा अडखळत म्हणाला. चुप बस, आजारी पडलास तर स्नेहा मला काय म्हणेल? सासूबाईंनी लाडीकपणे डोळा मिचकवला आणि रवीच्या छातीवरचा ओला शर्ट काढायला मदत करू लागले. त्यांच्या हाताचा स्पर्श होताच रवीच्या मनात काहीतरी वेगळंच घडू लागलं. रात्री सासूबाई स्वयंपाक करत होत्या. कढईत मसाल्याचा खमंग वास सुटला होता. रवी पाणी पिण्यासाठी किचनमध्ये गेला. सासूबाई ओट्याला टेकून उभ्या होत्या आणि वरच्या कपाटातून डबा काढण्याचा प्रयत्न करत होत्या. साडीचा पदर थोडा सरकला होता आणि त्यांच्या कमरेचा तो गोरा भाग रवीच्या नजरेस पडला. रवीची नजर तिथेच खेळून राहिली. त्याने नकळत डब्बा काढून देण्यासाठी हात पुढे केला. दोघंही इतके जवळ आले की सासूबाईंच्या केसांची बट रवीच्या गालाला स्पर्शून गेली. जावई बापू, तुम्ही इथे? सासूबाईंनी मागे वळून पाहिलं. रवीने डबा तर दिला, पण हात बाजूला केला नाही. त्याने सासूबाईच्या हातावर आपला हात ठेवला. सासूबाईंनी नजर खाली वळवली, पण त्या बाजूला सरकल्या नाहीत. स्वयंपाक खूप छान झालाय, रवी त्यांच्या कानाजवळ कुजबुजला. अजून तर चाखला पण नाही तुम्ही. सासूबाईंच्या आवाजात एक वेगळीच नशा होती. त्यांनी चमचाभर रस्सा घेतला आणि रवीच्या ओठांना लावला. रस्सा चाखताना रवीने सासूबाईंच्या बोटांनाही हळूच स्पर्श केला. त्या स्पर्शाने दोघांच्याही अंगावरती उष्ण लाट आली. बाहेर पाऊस कोसळत होता आणि घरात AC चालू असल्याने गारवा होता. जेवण झाल्यावर दोघेही हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. सासूबाईंनी मुद्दामून एक हलकी पातळ साडी नेसली होती. जावई बापू, पाय खूप दुखतायत आज, सासूबाईंनी लाडीक आवाजात तक्रार केली. रवीने संधी सोडली नाही. मी दाबून देऊ का? सासूबाईंनी हळूच संमती दिली. रवी त्यांच्या पायाजवळ बसला आणि हळुवारपणे हाताने त्यांचे पाय दाबू लागला. हळूहळू त्याचा हात वरच्या दिशेला सरकू लागला. सासूबाईंनी डोळे मिटून घेतले आणि त्यांच्या ओठातून एक हलकीशी शिस्कारे निघाली. जावई बापू, बस करा, काहीतरी होईल, त्या कुजबुजल्या. पण त्यांनी रवीला थांबवलं नाही. वातावरणात एक वेगळंच शारीरिक आकर्षण निर्माण झालं होतं. दोघांनाही एकमेकांच्या श्वासाचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. रवी सासूबाईंच्या चेहऱ्याच्या जवळ गेला. त्यांच्या ओठांची थरथर त्याला जाणवत होती. पण त्या क्षणी शेजारच्या घरातून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकताच सासूबाई दचकून मागे सरकल्या. त्यांना आठवण झाली की आपल्या मुलीची म्हणजे स्नेहाची, जी आज एका जीवाच्या जन्मासाठी वेदना सहन करत होती. रवीही भानावर आला. त्याला स्वतःचीच लाज वाटली. ज्या सासूबाईंनी त्याला
मुलासारखं मानलं. त्याच्याबद्दल त्याच्या मनात असे विचार यावेत. रवी, हे चुकीचं आहे. सासूबाईंचे डोळे पाणावले होते. माफ करा मला सासूबाई. मोहाच्या क्षणी मी वाहतच गेलो. रवीने खजील होऊन मान खाली घातली. त्या रात्री दोघांनाही झोप लागली नाही. पण त्या एका घटनेने त्यांना आयुष्यभराची शिकवण दिली. रक्ताचं नातं नसलं तरी त्यांच्यातही काही मर्यादा असतात. एका रात्रीचा आनंद आयुष्यभराचा पश्चाताप देऊन जाऊ शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाईंनी गावी जाण्याचा निर्णय घेतला. संसारात विश्वासाचा धागा खूपच कच्चा असतो. तो एकदा तुटला की पुन्हा जोडता येत नाही. किती आकर्षण वाटलं तरी आपल्या नात्याची आणि घराची आबरू जपणं हीच खरी माणुसकी आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.